आता लवकरच महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये धावपळ चालू झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तर अत्यंत खतरनाक पद्धतीने फिल्डिंग लावलेले दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या एकूण 20 ठिकाणी जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केले. त्यामुळे यंदाची लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची पाहावयास मिळणार आहे. कारण युती आणि आघाड्यांचे समीकरण बदलत गेली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रत्येकी 2 गट पडलेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी कोणकोणत्या उमेदवारांना संधी देणार आहेत, असे कोणकोणते 20 नेते आहेत की त्यांना लोकसभेसाठी संधी मिळणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओतून सविस्तरपणे पाहणार आहोत. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा विश मराठी चॅनलवर मनपूर्वक स्वागत. प्रथम मुंबई विभागातून आपण सुरुवात करूया. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जाते. त्यानंतर मुंबईतील दुसऱ्या जागेवर म्हणजेच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांच्या नावाची चर्चा होताना दिसते. ऐनवेळी त्यांनी जर असमर्थता दाखवली तर त्यांच्या जागी सुनील प्रभू किंवा प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामधून अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं जवळजवळ निश्चितच झाले. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अनंत गीते यांची उमेदवारी फिक्स झालेली आहे. अनंत गीतेंकडे तब्बल 6 लोकसभा निवडणुका जिंकण्याचा अनुभव आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं विनायक राऊत हे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे विनायक राऊत हेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार असतील असं निश्चित झाले. ठाणे जिल्ह्याबद्दल बोलायचे झाल्यास तिथे ठाणे आणि कल्याण हे 2 मतदारसंघ आहेत. ठाणे लोकसभेसाठी तेथील विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं बोललं जाते. कल्याण लोकसभेसाठी सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा आहे. कल्याण ग्रामीण भागात सुभाष भोईर यांना मानणारा एक वेगळा गट आहे. त्यामुळे त्यांची तेथील उमेदवारी फिक्स आहे. मावळ लोकसभेसाठी ठाकरेंकडून चाचपणी सुरू असून नुकतेच माजी नगरसेवक संदीप वागिरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे संदीप वागिरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर आता माढा लोकसभेबद्दल बोलायचे झाल्यास ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांची माढा लोकसभेची जागा निश्चितच झाल्याचं बोललं जाते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला जागा मिळाल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार उत्तम खानदारे यांना उमेदवारी देण्याचं बोललं जाते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाल्यास तेथील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जाते. धाराशिव मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी फिक्स आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जाते. त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघासाठी संजय हरिभाऊ जाधव उर्फ बंडू जाधव हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती मिळाली. कारण त्यांनी सलग 3 टर्म शिवसेनेच्या तिकिटावर जिंकले आहेत आणि त्यांची तेथे ताकद अफाट आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तेथील जिल्हा प्रमुख व माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तसंच माजी खासदार सुभाष बानखेडे हे 2 नेते प्रमुख दावेदार मानले जातात. जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथले माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव चौथे यांना ओबीसी समाजाचा खूप सपोर्ट आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अनेक नावांची चर्चा आहे. पण जिल्हा प्रमुख विजय कळंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत असल्याचं बोललं जाते. दरम्यान आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यायची यावरून तिढा अद्याप कायम आहे. भाऊसाहेब वागचौरे व माजी मंत्री बबनराव घोलप या दोघांपैकी एका नावाची निवड होऊ शकते. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तेथील जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. शेवटच्या वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाल्यास वाशिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तरी मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे गटाकडून या नेत्यांना आगामी लोकसभेसाठी मोठी संधी मिळू शकते असं म्हटलं जाते.
यंदाची निवडणूक रंगतदार होणार असल्यामुळे या नेत्यांना उद्धव ठाकरेंच्या मिळणाऱ्या ताकदीचा किती फायदा उठवता येतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटते, यापैकी किती नेत्यांना लोकसभेसाठी संधी मिळेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा विषय किंवा मुद्दा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।